नमस्कार मित्रांनो, आज माझा पहिला ब्लॉग आहे। मी आलेलो आहे इथे शेळ्या चारण्यासाठी, बकऱ्या। हे पहा, हे कर्नाला अभयारण्य आहे। ह्या साईडला शेळ्या माझ्या बकऱ्या माझ्या चरायला येतात। बघा, शेळी पालन हे बघा, किती बकऱ्या धावतात, खूप धावतात। अशा जंगलामधून मला चालावं लागतो। बघा, नुसते दगड आहेत। हिरवगार जंगल, या जंगलामधून बघा कशा धावतात ह्या आमच्या बकऱ्या। खूप डेंजर आहे। ह्याच्या पुढे इकडे कर्नाला किल्ला आहे। आता आपण तिकडेच जाणार आहोत। हा पहा, हा आहे कुयली बोलतात, त्याचा ताना आहे। बकऱ्या आवर्जून खातात हा पाला। आणि हा स्टार्टिंगचा पाला आहे त्यांचा। बघा, बकऱ्या कशा चरत आहेत। ही पहा, बकरी आहे ही बोकड, ही बकरी आणि तो बोकड आहे। आणि ह्या साईडला पण बकऱ्या आहेत। तो सगळा कोळीचा ताना आहे तो। मित्रांनो, आता बघा, परतीच्या मार्गाला बकऱ्या लागलेल्या आहेत। आमच्या बकऱ्या चाललेल्या आहेत आपल्या। चला या, या, या। बघा, चल गा, हाय बोल। चल गा, ये फिर ये फिर चल ना। बघा, ह्या साईडला शेत आहे, शेत जमीन। लावणी झालेली आहे।
तर वरच्या साईडून बकऱ्या येतील त्या. वरच्या साईडून येतील अशा अशा. आपण ह्या रोडला चाललो आहे. चला या रोडनी वरती वरती येत राहतील. हा जुना रोड आहे. जुना रोड आहे. तर बघा पहिला कच्चा रोड होता छोटासा, आता मोठा रोड झालेला आहे. हा मुंबई गोवा हायवेला जातो इकडून. आणि ह्या साईडून एक आदिवासी वाडी आहे, कोरलेवाडी, तिकडे जातो. तर आपल्या बकऱ्या आलेल्या आहेत. हे बघा बघा तर असती असती घरचे परतीच्या मार्गाला लागलेत. मी आज तुम्हाला कर्नाला किल्ला दाखवू शकलो नाही, पण ह्या साईडला कर्नाला किल्ला आहे. पुढच्या कुठल्या तरी व्हिडिओमध्ये दाखवेन. चला, शेल्यांचं आता पोट म्हणजे 50% तरी भरलेला असेल. तर 50 म्हणजे 70% तरी भरला असेल. 30% भरायचा आहे. जाता जाता त्यांच्या पाला खाऊन त्यांचा पोट भरेल. चला आता परतीच्या मार्गावर लागले आहेत. आता मॅरेथॉन स्पर्धा लागेल. चला, तर धावतील खूप. ही बघा, ही बकरी तर भरपूर बेकार धावते एकदम. चला 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 चला. बघा आता किती धावतील. तर हा आपला मुंबई गोवा हायवेसाठीला गेलेला आहे. आता आपल्या घरी चाललो आहे. हा रोड सीधा मुंबई गोवा हायवेला लागलेला आहे. आता त्यांच्या मेन जागीच जाऊन थांबणार त्या. बघा चालल्यात आता. तर ह्या साईडून घुसणार आणि सीधा जाणार आपल्या इथे. नेहमीचा रुटीन आहे त्यांचं. चला रे. बघा 30% राहिलेले पोट भरणार आता ते. पहा मित्रांनो, आता आपण बकऱ्या चालून आलेलो आहोत.
आलेलो आहे. आत्ता माझी ही साईडला भाजी आहे, तुम्ही भाजी लावलेली आहे. त्या आता पावसामुळे ती भाजी कुजून गेलेली आहे, पण थोडा एक एक मारा जगलेला आहे. हा पहा, ही कारली आहे बघा, कारली इकडे आणि काकडी काकडी आहे. आता ह्या थोडा थोडा एक एक रोप जगलेला आहे, पण आता बघूया हे नवीन रोपाची लागवड करतोय. कारलीची परत लागवड करतोय, कारण पावसामुळे भरपूर पाऊस पडल्यामुळे बी कुजून गेला, त्यामुळे परत लागवड करायची गरज भासली. पाणी शिकताना समाप्त